प्रारब्ध क्रियामाण संचिताचा भोग भोगिल्याची भोग तो न सुटे। ज्या जैसी कल्पना त्या तैसी भावना अंती जे वासना जडूनी ठेली। एका जनार्दनी वासना टाकोण एका जनार्दनी वासना टाकोण हरीच्या भजनी सावध होई। ज्या जैसी कल्पना त्या तैसी भावना अंती जे वासना जडून ठे। महायोग पिटे तटे भीमरत्यम वरम पुंडरीकाय दातु मुनींद्रे। समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं। पांडुरंगाकारो प्रथम नाम पांडुरंगाकारो प्रथम नाम पांडुरंगाकारो प्रथम नाम पांडुरंगाकारो प्रथम नाम। बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण। तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा। तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार। रायगडी मंदिरे वसे माधराया चरणासी अर्पितो जय महिकाया। जगदीश्वरास जोडली ज्यांची ख्याती प्रथम वंदितो तुम्हा शिव छत्रपती विठाला 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 प्रारब्ध क्रियामाण संचिताचा भोग भोगिल्याची भोग तो न सुटे। ज्या जैसी कल्पना त्या तैसी भावना अंती जे वासना जडून ठेवी। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग पैठण निवासी शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज यांचा 3 चरणाचा अभंग आजच्या कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला आहे। विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
अभंगावरती काही बोलण्यापूर्वी दोन गोष्टींचा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा. श्री क्षेत्र शिरवाडे वणी, तालुका निफाड, जिल्हा नाशिक या गावातील रहिवासी ज्येष्ठ नागरिक म्हणा, हरिभक्त परायण कैलासवासी सह्याजी बजाबा जाधव उर्फ वडाळकर बाबा, त्यांच्या पश्चात काही परिवार आहे, काही कुटुंब आहे. श्री माधवराव सयाजी पाटील जाधव, नामदेव सयाजी पाटील जाधव, तानाजी सयाजी पाटील जाधव, शिवराम सयाजी पाटील जाधव, पंढरीनाथ सयाजी पाटील जाधव हे मुले आहेत. आणि सौभाग्यवती सुमन दत्तात्रय उफाडे आणि गंगा भागीरथी जिजाबाई केदू शिंदे मुली आहेत. आणि श्री शांताराम पंढरीनाथ थेटे जावई आहे. समस्त जाधव परिवार अपश्रेष्ठ गणगोत्र सखे स्वैरे या ठिकाणी आपण सर्वजण काय निमित्ताने जमलो, किम निमित्ताने जमलो, सर्वांना ज्ञात असलं, माहिती असलं तरी वक्त्याचं सांगणं कर्तव्य असं. बाबांना जाऊन आपल्यातून आज 1 वर्ष पूर्ण होत आहे. त्यांचं प्रथम पुण्यस्मरण म्हणा, प्रथम श्राद्ध म्हणा, श्राद्धविधी या ठिकाणी संपन्न होतोय. आणि बाबांना श्रद्धांजली वाहण्याकरता, देण्याकरता आपण सर्वजण या ठिकाणी जमलात. आपण तरी काय देणार, काय देऊ शकतो, नाही का? ठेवी तो हा पायी जीवट, नाही का? या उक्तीप्रमाणे तुकोबाराय तर म्हटले, काय द्यायचं, काय देऊ, काय देणार, नाही का? कारण आपण त्यांच्या उतराई होण्याकरता, त्यांचे उपकार फेडण्याकरता केलेले उपकार फेडू शकत नाहीये. पण गेल्यानंतर त्यांचा पिंडदान विधी आहे तोपर्यंत त्यांचा सांभाळ हे मुलांचं मुलींचं काय असतं, कर्तव्य असतं. बरोबर आहे की नाही? म्हणून गेलेला जीवात्मा असेल, प्रत्येक जीवात्म्याला या ठिकाणी हा मृत्यूलोक सोडून जायचा आहे दादा. या मृत्यूलोकात जे जे आले त्यांना या मृत्यूलोकात त्या ठिकाणी जास्त काळ म्हणा, जास्त दिवस राहता आलेलं नाहीये. त्याचं कारण आहे, शास्त्राचा सिद्धांत असा आहे, हा मृत्यूलोक सोडून एक ना एक दिवस प्रत्येक जीवाला जावं लागतं. यात नवल नाहीये. भगवंताला देखील जावं लागलं, नाही का? अवतार कार्य भगवंताला देखील सोडावं लागलं, मग या जीवाचं काय महाराज, जीवाला तर जावंच लागणार ना. बरोबर आहे का? सांगू तुम्हाला, इथना इवरू आले अवतार, इरते पामारा जीवा किती, नाही का? किती वेळा जन्मा यावे नित्य भावे फजित. हा मृत्यूलोकामध्ये नाही, मृत्यूलोकामध्ये किती वेळा यायचं, किती वेळा जायचं महाराज. जन्म आणि मरण, तुम्हाला एक वाक्य सांगून जातोय मी. जन्म हा शब्द हा अडखळ्याचा आहे, जोड शब्द आहे. जन्म शब्द आपण एका कागदावरती लिहा. जन्म नला म जोडल्याशिवाय जन्म शब्द तयार होत नाही. आणि बघा ना, मृत्यू सुद्धा हा शब्द सुद्धा अडखळ्याचा आहे. मृत्यू शब्द लिहिताना आपल्याला काही काहींना ते लिहिता येत नाही. तो मृत्यू शब्द कसा लिहायचा? जन्मही अडखळ्यातला, मृत्यूही अडखळ्यातला. ऐका बरं का, गोड सिद्धांत यामधला. जन्मही अडखळ्यातला, मृत्यूही अडखळ्यातला. पण जन्म आणि मृत्यू यामधलं जे अंतर असतं त्याला सरळ साध्या सोप्या भाषेमध्ये त्या ठिकाणी आपण जीवन म्हणतो. जीवन काय म्हणतो? जीवन. जीवन या शब्दाला काना नाही, अडखळ्यातला शब्द नाही. जीवन एकदम सरळ म्हणता येतं, सरळ लिहिता येतं. पण ते जीवन प्रत्येक जीवाला जर जगण्याचं कळालं, त्याचा शेवट या ठिकाणी वडाळकर बाबांच्या त्या ठिकाणी सारखा चांगला झाल्याशिवाय राहणार नाहीये. जीवन या शब्दाचा अर्थ माणसाला कळायला पाहिजे. जीवन या शब्दाचं नेमकी त्या ठिकाणी अर्थ काय होतो, जीवन या शब्दाला काय म्हणतात, जीवन कसं जगायचं,
कसं जगल्यानंतर नेमकी काय होतं नाही का. जीवन जगत असताना माणसाला हेच कळत नाही आपण कुठून आलो, कुठं जायचंय, एक ना एक दिवस तिरडीवरती ठेवायचंय, त्याला पेटून द्यायचंय, हेच फक्त माहिती आहे. जन्माला आल्यानंतर त्याचं बारसं घालायचंय, 13वं तर पुढं नाही का, गेल्यानंतर बारसं घालायचंय, वाढदिवस साजरे करायचे, पण गेल्यानंतर 10वं 13वं श्राद्ध हे प्रत्येक जीवाचं होतं, हे पण विसरता कामा नाही. आनंदाने जसं जन्माचं आपण स्वागत करतो एखाद्या बालकाचं, त्याला नाव नसतं दादा, योगेश बाबा, नाव नसतं. प्रत्येक जीवाला नाव नाहीये. हे नाव, तुमचं नाव, माझं नाव, आपण एका राशीचे, दोघांचं योगेश नाव आहे, पण आपल्या आईवडिलांनी ठेवलेलं नाव आहे. त्या नावाने जगामध्ये म्हणा, तालुक्यामध्ये म्हणा, जिल्ह्यामध्ये आपली ओळख झाली, बरोबर आहे. पण याला ज्ञानोबरायांचा पुरावा आहे, मी स्वतःचं सांगत नाही. ज्ञानोबराय काय म्हणतात ऐका. उपजली या बालकासी नाम नये तये पासी वो ठेविले नावासी ओदित उठी विठाला विठाला. जीवन या शब्दाचा अर्थ सरळ जगणं. जन्माला आला ना दादा, फक्त सरळ जग. सरळ जग म्हणजे काय? सरळ रस्त्याने चाल. सरळ रस्त्याने म्हणजे एखाद्याला वाटेल वाकडं तिकडं चालायचं नाही, सरळ चालायचं. याचा अर्थ की सरळ चालणं, याचा अर्थ असा होतो की जीवन जगत असताना आपल्या मुखातून एखाद्याला वाईट शब्द म्हणा, वाईट बोल म्हणा, बाबा वरती या ना, नाही या वरती, वरती या, वरती या. विठ्ठल 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 जीवन जगणं म्हणजे याचा सरळ अर्थ असा होतो, एका माणसाने दुसऱ्या माणसाची चांगलं बोलणं, सरळ बोलणं, नाही का. सांगू तुम्हाला, ज्ञानोबरांचीच ओवी देतो बघा कसं बोलावं. जीवन जगत असताना सुद्धा संत महात्म्यांनी शास्त्रामध्ये काही पुरावे दिलेत, कसं वागावं, कसं जीवन जगावं, नाही का. कार्य करत असताना नेमकी ते कार्य करत असताना फलद्रूप होण्याकरता आपण कसं वागावं, काय करावं, ज्ञानोबरांनी सरळ भाषेत सांगितलं ज्ञानेश्वरीमध्ये. सांगू, ओवी सांगतोय. साचा निमवार मितले आणि रसाळ हो, शब्द जैसे कल्लोळ अमृता. कारण ज्ञानोब संतांनी काय पुरावे लिहून ठेवले. मधुरावाणी बोली, मधुरावाणी बोली, मधुरावाणी बोली, होती मधुरावाणी बोली, मधुरावाणी बोली, मधुरावाणी बोली.
ओठी तुका म्हणे ज्ञानोबरायांनी पुरावा दिला, तुकोबरायांनी सुद्धा पुरावा दिला. कशा करता बोलतोय मी? अजून आपल्याला अभंगामध्ये शिरायचंय, पण कशा करता बोलतोय? सरळ जीवन जगावं. कशा करता जगावं? की आपल्या हातून काहीतरी चांगलं कर्म मरेपर्यंत आपण त्या ठिकाणी पुण्याचा साठा कमवावा. चांगलं कर्म करत 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 त्या ठिकाणी भगवंताला देखील त्या ठिकाणी असं वाटावं की जागा देण्याकरता कुठं द्यावी. नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म तुम्हासी बजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. बरं ठीक आहे, महाराजांचं प्रमाण घेऊया. पण याकरता सांगतोय जीवन कसं जगावं. चांगलं जगलं तर त्या ठिकाणी चांगलंच कर्म आपण हातून जर त्या ठिकाणी घडलं तर त्याची प्राप्ती चांगलीच होत असते. बरोबर आहे. वाईट केलं तर वाईटच होत असतं. कबीर महाराजांचा दोहा आहे. कबीर महाराज काय म्हणतात? भला किसी का कर न सके, बुरा किसी का मत करना, भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बनकर मत रहे, पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बनकर. कशा करता सांगतोय दादा? कारण जीवन सरळ साधं सोपं आणि परमार्थिक जीवन जे जगले ते त्या ठिकाणी बाबा आहे, त्यांच्याकरता बोलतोय. त्यांनी संसारही त्या ठिकाणी उत्तम केलाय. कैलास काकांचा फोन आला, त्यांनी सांगितलंय संसारही उत्तम केला, मुलांवरती संस्कारही चांगले लावले आणि त्या ठिकाणी शेवटही गोड झाला. परमार्थ करता 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 त्या ठिकाणी शेवट त्यांचा गोड झाला. तुकोबरायांच्या उक्तीप्रमाणे शेवट तो भला माझा बहु गोड झाला, याजसाठी केला होता, याजसाठी केला होता, शेवटचा दिसा गोड भावा, शेवटचा दिसा गोड भावा, आणि जितेने पवलो विसावा, आता जितेने पवलो विसावा. माणसाने जीवन असं जगावं कसं? शेवट गोड होण्याकरता परमार्थही करावा. संसार तर प्रत्येक जीव करतोय दादा, पण संसारामध्ये हाल अपेष्टा प्रत्येक जीव भोगतोय. प्रत्येक जीवाला असं वाटतंय आज सुख मिळेल, उद्या सुख मिळेल, आज भगवंत भेटेल, उद्या भगवंत भेटेल, असं वाटतं का? ते संतांना वाटतं महाराज. जीवाला फक्त सुख कधी मिळेल? रात्री मिळेल की दिवसा मिळेल? दुःख बांधवाडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोणे, सुखाचा विचार नाही कोणे, आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोणे, सुखाचा विचार नाही कोणे. कारण जीवनच सर्व सुखाच्या आशेने जातं महाराज. सर्व सुखाचे आशा जन्म गेला, क्षण मुक्ती यत्न नाही केला.
हिंडता दिशाशिणा पावला माया विष्टीला जीव माझा. महाराज सुख शोधण्याकरता जातो पण सुख पदरामध्ये पडत नाही, ते पडतं ते दुःखच. हे जीवाला कधी कळणार? कधी कळतं? कळतच नाहीये. जन्माला येतो मरेपर्यंत त्या ठिकाणी शोधत राहतो पण त्या ठिकाणी सुखाचा पत्ता त्याला सापडत नाही, सुखाची जागा त्याला सापडत नाही. ती जागा संत महात्मे सांगतात, अरे सुखाचा पत्ता, सुखाची जागा, अरे सुखाची जागा एकच आहे, एकच आहे. कोणती जागा आहे? सुख रूपाईसा तुझा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारिखा, माझ्या पांडुरंगा सारिखा तो, माझ्या पांडुरंगा सारिखा. अरे सुखाचा पत्ता शोधण्याकरता जा पण त्या भगवान पंढरीश पांडुरंगा परमात्म्याला त्या ठिकाणी आळव, त्याचं भजन कर, नाही का? त्याला शोध. सुखाचा पत्ता तोच आहे, नवे नवे सुखरूपच तो आहे, सुखच तो आहे. सुखाचा पत्ता शोधण्याकरता संसारात गरज नाही. हे कशा करता सांगताय? आपल्याला अभंगावरती यायचं आहे, नाही का? कारण प्रत्येक जीव जन्माला येतो मरतो, जन्माला येतो मरतो. तुम्हाला मी सांगून गेलोय किती वेळा जन्मावे नित्य व्हावे भजित. प्रत्येकाला यायचंय जायचंय. हा मृत्यूलोक प्रत्येक जीवाला सोडायचा आहे. या मृत्यूलोकात कोणालाच त्या ठिकाणी राहता येणार नाही. मला राहता येणार नाही, तुम्हाला राहता येणार नाहीये, तुम्हाला राहता येणार नाहीये, संन्याशाला सुद्धा राहता येणार नाहीये, कोणालाच राहता येणार नाही. त्याचं कारण आहे 9वी मर गई 10वी मर गई, मर गई सहस्रठ्या. 9वी मर गई 10वी मर गई सहस्रठ्या. 33 कोटी देवता मर गए, 33 कोटी देवता मर गए, पडे काल की फासी, पडे काल की फासी. बस एवढंच बोलतो. कबीर महाराजांना काय सांगायचं? अरे सगळे जाणार रे, नाही का? त्याच्याकरता नाथ महाराजांनी पुरावा दिला. अरे जीवन जगत असताना प्रारब्ध, क्रियामान, संचित, नाही का? प्रारब्ध कर्म सांगितलं, क्रियामान कर्म सांगितलं आणि संचित कर्म सांगितलं. प्रारब्ध कशाला म्हणावं, क्रियामान कशाला म्हणावं, संचित कशाला म्हणावं? लय आतमध्ये आपल्याला जायचं नाही, डीपमध्ये जायचं नाही. मी सरळ सोप्या भाषेत तुम्हाला सांगतोय. माणसाचं प्रारब्ध म्हणजे काय? जे त्या ठिकाणी आपल्या प्रारब्धात लिहिलेलं सरळ सोप्या भाषेत सांगतोय. म्हणजे असं प्रत्येक जीव त्या ठिकाणी म्हणतोय ना, अरे तुझ्या प्रारब्धातच असेल. बरोबर आहे काका? एखादी गोष्ट जर चांगली घडली तर आपण सहज म्हणून जातोय तुझ्या प्रारब्धामध्ये असेल म्हणून ती घडली. पण त्या ठिकाणी महाराजांनी सांगून ठेवलंय प्रारब्धाने काय काय मिळू शकतंय. अन्नमान धान हे तो प्रारब्ध आधीन, हे तो प्रारब्ध आधीन, हे तो प्रारब्ध आधीन. सगळ्या गोष्टी भगवंताच्या हातात आहे. पण सांगून जातो एक गोष्ट, माणूस जन्माला आला ना, भगवान परमात्म्याने आपल्याला जन्माला घातलं ना, पैसा कमवण्याकरता प्रत्येक जीवालाच कमवावा लागतो. बरोबर आहे? कोणत्याही प्रकारे आपण पैसा धन कमवू शकतो, खर्चही जीवालाच करावा लागतो. बरोबर आहे? हा, म्हणजे मला एक तात्पर्य यातलं सांगायचं आहे की पैसाही जीवाला कमवावा लागतो, खर्चही जीवाला करावा लागतो. मग आता मला सांगा, पैसा प्रारब्धाने येतो, माणूस पैसा प्रारब्धाने खर्च करतो असं नाही आहे. कारण हे कर्म आहे. कर्म प्रारब्ध कर्म सांगितलंय, क्रियामान कर्म सांगितलंय आणि संचित कर्म सांगितलंय. विठाला विठा. सांगू तुम्हाला, ज्ञानोबा
शोधायला या करता काय पुरावा दिला? आगा कर्मी जे उरावे तई सुख दुःखी फळावे तरी ते भोगावया यावे देहायता. महाराज आपण सहज म्हणून जातोय, अरे एकही वारी करीत नाही, एकही वारी करीत नाही, सप्ताह असेल गावामध्ये वर्गणी देत नाही, एखाद्या सप्त्याला पंगत देत नाहीये, दान धर्म करत नाहीये, तरी सुद्धा त्या ठिकाणी 25 लाखाच्या गाडीमध्ये तो फिरतो. बँकेमध्ये बँक बॅलन्स आहे, IT मध्ये फिरतो, सुखा समाधानाने त्या ठिकाणी वावरतो लोकांमध्ये, पण धर्म करत नाही, देव देव करत नाही, नुसत्या लोकांच्या मुंड्या त्या ठिकाणी मुरगळतो. सहज म्हणतो माणूस, तरी सुद्धा एवढं त्याच्याकडे धन कसं, एवढ्या मोठ्या गाडीत फिरतो कसा सांगू तुम्हाला. आणि मी त्या ठिकाणी एकही वारी आजपर्यंत चुकू दिली नाही. भगवान पांडुरंग परमात्म्याचं नामचिंतन सतत रात्रंदिवस घेतो रे दादा. तरी सुद्धा माझ्या त्या ठिकाणी माझ्याकडे मोठी 4 व्हीलर म्हटल्यापेक्षा एखादी मोटरसायकल सुद्धा त्या ठिकाणी घ्यायची ऐपत नाहीये. बंगला तर पुढेच आहे, बांधता येणारच नाही, पण मोटरसायकल सुद्धा नाही चालवण्याकरता एवढी दरिद्री भोगतोय. तरी सुद्धा भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याला मी विसरत नाहीये. तो एकही दिवस, एकही तास, एकही क्षण देवाचं नाव घेत नाही, तरी सुद्धा त्या ठिकाणी एवढ्या सुखात जगतो. याचं कारण काय, त्याचं कारण मी तुम्हाला सांगतोय दादा ऐका. या जन्मामध्ये त्या ठिकाणी तो वाईट करत असेल, ऐका बरं का, जन्माला आला ना, या जन्मामध्ये तो वाईट करत असेल, लोकांचं त्या ठिकाणी मुंड्या मुरगळत असेल, लोकांशी वाईट वागत असेल, बहिणीला बहीण त्या ठिकाणी म्हणत नसेल, भावाला भाऊ म्हणत नसेल, बापाला बाप म्हणत नसेल, आईला आई म्हणत नसेल, तरी सुद्धा ऐश्वर्यामध्ये जगतो. त्याचं कारण आहे मागील जन्माचा ठेवा. मागील जन्मामध्ये जे त्या ठिकाणी चांगलं कर्म त्या जीवाने केलेलं असावं, म्हणून या जन्मामध्ये तो आयुष आरामामध्ये जगतोय. त्याला या जन्मात करण्याची गरज नाहीये, मागच्या जन्मामध्ये त्यांनी करून ठेवलंय ना महाराज. तो या भावा सापडला नाही का. तसं तुम्हाला सांगण्याचं तात्पर्य एकच आहे, आपण जीवन जगत असताना कसं त्या ठिकाणी जीवन जगावं, कसं कर्म त्या ठिकाणी करावं, मोठे मोठे पुरावे दिले ज्ञानोबरायांनी. ज्ञानोबरायांचा एक मोठा अभंग आहे बघा तुम्ही, परीसी गव्हारा साध भिल्ले वंदिले, मोठा अभंग आहे. कर्मे श्रीराम वनवास गेला, पुढे कर्मे रावण क्षय पावला नाही का, कर्मे दशरथ योगी मेला, वियोग घडला सीता देवी, कर्मे मनमत्त झाला सिराक. ज्ञानोबरायांचा अभंग आहे बाबा. ज्ञानोबराय सांगतात, अरे दादा तू कर्माला मानत नाहीये, पण मी मोठ्यांची त्या ठिकाणी यादी देतोय, मोठ्यांचा पुरावा देतोय. प्रभू रामचंद्रांचा पुरावा ज्ञानोबराय देतात. प्रभू रामचंद्रांना सुद्धा कर्माने सोडलेलं नाहीये. प्रभू रामचंद्रांचं झालंय, पण देवाच्या बापाला सुद्धा म्हणजे दशरथ राजाला सुद्धा कर्माने सोडलेलं नाहीये. देवाच्या पत्नीला सुद्धा म्हणजे सीता मातेला सुद्धा कर्माने सोडलेलं नाहीये. रावणाला एवढं त्या ठिकाणी ऐश्वर्य असताना सुद्धा रावणाला सुद्धा कर्माने सोडलेलं नाहीये. प्रत्येकाची यादी ज्ञानोबराय देतात, या करता देतात. कोणताच जीव ऐकत नाही. अरे तुला ज्यांनी जन्माला घातलं त्याला कर्माला त्या ठिकाणी घाबरावं लागलं, तू कर्माला घाबरत नाही कर्म करत असताना. म्हणून संत महात्मे मोठ्या मोठ्यांचे पुरावे देतात यादीमध्ये. अरे ऐक, आता तरी ऐक, आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. आयुष्य परत नाही. किती मिळालं सांगू तुम्हाला, 100 वर्षाचं आयुष्य आहे. अल्प आयुष्य मानव देया, शतगणिले ते अर्धरात्र काय, मधी बालत्व पिडरोग क्षय, काय भजनाचे उरले दिवाहे. आता फक्त राम राम स्मरा आधी नाही का. किती पुरावे देऊ दादा,
एक पुरावा त्या ठिकाणी तुम्हाला एक दृष्टांत सांगतो, म्हणजे कर्म तुमच्या लक्षात येईल नाही का. कर्म कशाला म्हणावं, कर्माने त्या ठिकाणी कोण कोण नाडले, एक दृष्टांत तुमच्या समोर मांडतोय. कारण तो दृष्टांत असा आहे, पौराणिक दृष्टांत, इतिहासामधला दृष्टांत आहे, जुना दृष्टांत आहे, पण ऐकायला खूप गोड आहे. त्यामधलं तुम्हाला मर्मसुद्धा कळेल, कारण अभंगाला धरून आहे. अभंगाच्या बाहेर आपल्याला जायचं नाही, अभंगाला धरून चालायचं आहे. कारण कर्म तुम्हाला सांगतोय नाही का, कर्माला धरून त्या ठिकाणी कर्म कुणालाच चुकवता आलेलं नाहीये, कुणाला चुकवता येत नाहीये, म्हणून तो दृष्टांत तुमच्या समोर त्या ठिकाणी मांडतोय. दृष्टांत असा आहे दादा, एक साधू महात्मा होता, एक साधू महात्मा होता, घोर तपस्या करणारा साधू महात्मा. पण त्या साधू महात्म्याच्या अंगाला कुर्मी पडलेल्या होत्या. त्या ठिकाणी त्या साधू महात्म्याच्या भेटी करता निघाले. कुठून? अयोध्येवरून. लक्ष्मणाला बरोबर घेतलंय. लक्ष्मणा, चल आपल्याला एका साधूच्या भेटी करता जायचंय, नवे नवे त्या साधूचं दर्शन घेण्याकरता जायचंय. कोण म्हटलं असं? प्रभू रामचंद्र म्हटले. कुणाला? लक्ष्मणाला. आता लक्ष्मणाला म्हटल्यानंतर कुठं जायचं आणि काय जायचं विचारायची गरज नाही. प्रभू निघाले, लक्ष्मण त्यांच्या पाठीमागे निघाले. कुठेही चला, मी तुमच्या पाठीमागे आहे नाही का. निघाले दोघे जण. थोडी चाहूल लागली की प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण दादा येत आहेत, म्हणून त्या साधू महात्म्याच्या कानावरती ही बातमी गेली. गेल्यानंतर त्या साधू महात्म्याला आनंद झाला. आनंद या कारणाचा झाला, या गोष्टीचा झाला की जगाचा चालक मालक, भरणपोषण करणारा भगवान श्री प्रभू रामचंद्र आपल्या त्या ठिकाणी भेटी करता येत आहेत, त्या गोष्टीचा आनंद झाला. पण एका गोष्टीचं दुःख झालं. कोणत्या गोष्टीचं? भगवंत तर देखील त्या ठिकाणी कोमल आहे, पण माझ्याकडे पाहिल्यानंतर माझी भेट घेण्याकरता येतात, पण माझं अंग सडकं आहे, माझी त्वचा सडकी आहे, माझ्या अंगातून पू वाहतोय, आळ्या पडलेल्या आहे, आणि भगवंत आल्यानंतर माझी भेट घेईल का हो? भगवंताला वास येणार नाही का हो? मनामध्ये खंत करतायत, पण आता काय करावं? प्रभू तर येत आहेत. महाराज, त्या साधू महात्म्याने योग बळावरती आपली त्या ठिकाणी ती सडकी त्वचा अशी काढून घेतली. जशी मेलेल्या जनावराचं चमडं काढतात ना, तसं आपल्या अंगावरचं चमडं योग बळावरती काढून घेतलंय आणि एका टोपली खाली झाकून ठेवलंय. झाकून ठेवलं दादा. ती सडकी त्वचा त्या टोपली खाली झाकून ठेवली आणि योग बळावरती परत त्या ठिकाणी कोमल त्वचा त्या साधूने धारण केली. तेजस्वी दिसायला लागले. प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण दादा तिथं आले. साधूच्या पायावरती त्या ठिकाणी डोकं टेकवलं, प्रणिपात केला. लक्ष्मणानेही त्या ठिकाणी दर्शन घेतलंय. दोघांचं संभाषण चालू झालंय. पण लक्ष्मण दादा एका जागेवरती थांबले नाही, कारण लक्ष्मण म्हटल्यानंतर तो कुणाचा अवतार आहे? शिष्याचा. एका जागेवरती थांबले नाही. थोडी मनामध्ये चलबिचल सुरू झाली. त्यांचं काय चालू आहे, चालू द्या बा, आपण थोडंसं फेरफेटका मारण्याकरता बाहेर जाऊया. म्हणून त्या आश्रमाच्या अवतीभोवती लक्ष्मण दादा फिरू लागले. त्यावेळेस एक टोपली त्यांच्या नजरेला तिथं समोर दिसली. ती दिसली नाही, ती टोपली अशी फडफड 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 करत होती. ते दृश्य लक्ष्मणाने पाहिलं. पाहिल्यानंतर मनामध्ये विचार केला, अरे या टोपली खाली नेमकी काय डालून ठेवलंय? म्हटले ती अशी फडफड फडफड करते. एका शिष्याला बोलवलं. त्या शिष्याला बोलवल्यानंतर शिष्याला म्हटले लक्ष्मण, अरे या टोपली खाली फडफड फडफड करतोय, किती वेळचं बघतोय? म्हटले टोपली खाली काय तुम्ही झाकून ठेवलंय मला सांग म्हटलं. शिष्यानं हात जोडले लक्ष्मणाला. म्हटले दादा, ती सांगण्याची गोष्ट नाहीये. आमच्या गुरुने सांगितलंय कोणाला ही गोष्ट सांगायची नाही, म्हणून आम्ही सांगू शकत नाहीये. सांगू शकत नाहीये. लक्ष्मण थोडे क्रोधित झाले. आधीच क्रोधित ना अजून क्रोधित झाले. म्हटले तू मला सांगत नाहीये? अरे त्या टोपली खाली काय झाकून ठेवलंय सांग मला, सांग. म्हटल्यानंतर ते म्हटले, महाराज दादा तुम्ही कितीही बोलले, काही म्हटले तरी मी सांगू शकत नाहीये, कारण गुरुची आज्ञा आल्याशिवाय आम्ही सांगू शकत नाहीये. कारण शिष्यही त्याला म्हणावं, आज गुरुपौर्णिमा आहे बघा, विषय पण आला, गुरुपौर्णिमा आहे. गुरु ज्याला म्हणावं की गुरुची शिष्य ज्याला म्हणावं
गुरुची आज्ञा जो कायम पाळतोय, गुरुच्या आज्ञेच्या पलीकडे जात नाहीये, त्याला खरा शिष्य म्हणावं. कारण नाहीतर काय होतंय माहिती आहे का, गुरुवारी आणि शिष्य शुक्रवारी असं झालंय महाराज. पण गुरुची आज्ञा पाळणारा महाराज हा शिष्य आम्ही सांगू शकत नाहीये. लक्ष्मणाला तसंच परत पावलाने यावं लागलं महाराज. विचार केला मनामध्ये आणि साधू महात्म्याचे पाय धरले लक्ष्मणाने. म्हटले, महाराजजी, मी किती वेळचं तुमच्या शिष्याला विचारतोय त्या टोपलीखाली काय झाकून ठेवलंय, त्या टोपलीखाली काय झाकून ठेवलंय. शिष्य सांगत नाहीये. आता तुमच्या चरणावरती नतमस्तक होतो, तुम्हीच मला सांगा की त्या टोपलीखाली तुम्ही नेमकी काय झाकून ठेवलंय. त्यावेळेस साधूच्या नयनातून म्हणजे साधूच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा येऊ लागल्या आणि अश्रूच्या धारा येत असताना साधूच्या मुखातून शब्द निघाले. म्हटले, दादा कसं सांगावं. म्हटले, सांगा महाराज, काय झाकून ठेवलंय ते फडफड करतायत, तेवढं सांगा ना. त्यावेळेस मुखातून साधूच्या शब्द निघाले. म्हटले, दादा, त्या टोपलीखाली तुम्ही येणार म्हणून मला चाहूल लागली, मला माहिती मिळाली. कारण जगाचा चालक मालक येणार, त्याची त्वचा कोमल आहे, नवे नवे तोच कोमल आहे. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकळा लोपलिया, रवी शशिकळा कस्तुरी मळमळ चंदनाची, कस्तुरी मळमळ चंदनाची. तो कोमल आहे ना, तो भगवान प्रभू रामचंद्र. मला माहिती कोमल आहे म्हणून मी एक काम केलं दादा. माझी त्वचा सडकी होती, नासकी होती, कुचकी होती, त्यातून आळ्या पडलेल्या होत्या, पू वाहत होता, म्हणून अशी घाण त्वचा मी त्या ठिकाणी योग बळाच्या याच्यावरती मी काय केलं, ती त्वचा काढली आणि त्या टोपलीखाली झाकून ठेवली. म्हटले, आता ही त्वचा दिसती ही खरी नाही का. म्हटली, ही माझ्या अंगावरती ती त्वचा दिसते ती खरी नाहीये दादा. त्यावेळेस लक्ष्मणालाही वाईट वाटलं. म्हटले, थांबा, तुम्ही म्हणतायत ना मी ते कर्म भोगतोयत ना, तर इतकं वाईट कर्म मला ते पाहवत नाही. लक्ष्मण म्हटले, मी आत्ता माझ्या भावाकडे जातो, म्हणजे प्रभूंकडे जातो आणि प्रभूंना सांगतो की साधू महात्म्याची त्वचा जशी होती तशी त्या ठिकाणी करून द्या. त्या साधू महात्म्याने लक्ष्मणाचे हात धरले. म्हटले, दादा सांगू नका. काय सांगू नका. हो, सतत प्रभू तुमची आठवण करत असतात, चला भेटीला, चला भेटीला म्हणून तुमच्या भेटी करता आलो. आणि त्या प्रभूंना सांगितल्यानंतर क्षणार्धात तुमची त्वचा जशी होती तशी करून देतील ना, सांगतो ना त्यांना. असं म्हटल्यानंतर परत हात धरले लक्ष्मणाचे. म्हटले, सांगू नका, पण एक काम करा. म्हटले, काय काम. तुम्ही सांगा, मी लगेच करतो ते काम. म्हटले, प्रभूंना सांगा, सकाळी उठल्यानंतर ज्यावेळेस माझ्या अंगावरती गार पाणी पडतं त्यावेळेस ही त्वचा अशी त्या ठिकाणी त्या त्वचेचा दहा होतो नाही का. म्हणून एक काम करा की या ठिकाणी गरम पाण्याची काहीतरी व्यवस्था करा, दुसरं काम करू नका, दुसरं काही सांगू नका. त्यावेळेस प्रभू रामचंद्रांजवळ लक्ष्मण दादा येतात आणि प्रभूंना सांगतात की त्या ठिकाणी तेवढं ते सांगितलेलं काम त्या प्रभूंजवळ सांगतात लक्ष्मण दादा. लगेच प्रभू भात्यातून बाण काढतात आणि तो बाण असा सोडता क्षणी त्या ठिकाणी तो बाण ज्या ठिकाणी जातो तिथं गरम पाण्याचं कुंड तयार होतं. ते गरम पाणी उकळायला लागतं, कारण त्रेता तेव्हापासून त्या युगापासून गरम पाणी आहे. तर आताही गेले तरी त्या कुंडामध्ये हात घातल्यानंतर आपल्याला गरमच लागतं. याचं कारण आहे प्रभूंनी मारलेला बाण. आणि ज्या साधू करता प्रभू त्या ठिकाणी गेलेले होते त्या साधूचं नाव आहे शरभंगू नावाचे ऋषी. शरभंगू नावाचे ऋषी त्यांच्याकरता गरम पाण्याचं कुंड त्या ठिकाणी तयार करून दिलं. मी याच्याकरता दृष्टांत मांडला की त्या ठिकाणी अयोध्यापती त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र साधूच्या भेटीला येत आहेत. मग एवढं काय त्या ठिकाणी साधूचं कर्म त्या ठिकाणी पुसण्याकरता भगवंत देखील भेटी करता येत आहेत, पण तरी सुद्धा पुसता येत नाहीये. मग याचं कारण काय आहे, पूर्वजन्मामध्ये केलेलं कर्म. साधूने एक वाक्य त्या ठिकाणी वापरलं, म्हटले तुम्ही मला त्या ठिकाणी पहिली जशी होती त्वचा करून देताल किंवा
देशाल पण माझं एक कर्तव्य आहे की पूर्वजन्मामध्ये केलेलं कर्म, वाईट कर्म त्या ठिकाणी मला याच जन्मामध्ये भोगायचंय, परत जन्माला आल्यानंतर मला ते कर्म भोगायचं नाहीये. म्हणून ही त्वचा मी तशीच ठेवली आणि मी दुःख भोगतोय. ते दुःख त्या ठिकाणी मला पचवायचंय. प्रभूंना सांगितलं त्याचं कारण आहे, प्रारब्ध कुणाला त्या ठिकाणी सोडत नाहीये, क्रियमान कुणाला सोडत नाहीये आणि संचित कुणाला सोडत नाहीये. ते कर्म प्रत्येक जीवाला भोगावं लागतं. म्हणून नाथ महाराजांना म्हणावं लागलं, प्रारब्ध क्रियामान संचिताचा, प्रारब्ध क्रियामान संचिताचा, भोगिल्याची भोग तो न सुटे. प्रारब्ध क्रियामान संचिताचा, प्रारब्ध क्रियामान संचिताचा. प्रारब्ध क्रियामान संचिताचा भोग, भोगिल्याचे भोग तो न सुटे. आजपर्यंत कर्माने कोणाला सोडलेलं नाहीये, प्रत्येकाला तो भोग भोगावा लागतो. म्हणून नाथ महाराजांना म्हणावं लागलं, भोगिल्याचे भोग तो न सुटे. प्रत्येक जीवाला तो भोग भोगायचा आहे. कोणी चांगला भोग भोगतं, कोणी वाईट भोग भोगतं. ज्याचं त्याचं कर्म वेगवेगळं आहे. आपल्याला वाटतंय आपल्याला कोणीच पाहत नाही पाप करताना, पण कोणीतरी पाहणारा असतं बरं का. कोण पाहणारा असतो? चला गरुड पुराणामध्ये थोडंसं जाऊ आपण. जो पाहतो त्याचं नाव तर आपण प्रत्येक जण घेतोय, त्याला सर्व कळतं महाराज, नाही का. पण तुम्हाला सांगतोय, ज्याचं चित्रीकरण चालू आहे, आता माझ्यासमोर चित्रीकरण चालू आहे. कुणाचं? माझं, तुमचं, सर्वांचं चित्रीकरण चालू आहे. पण आपण जन्माला आल्यापासून तर मरेपर्यंत जे जे कर्म करतो ना दादा, ते कर्म करत असताना त्याचा कॅमेरा आहे बघा. त्याचं नाव पण तुम्हाला सांगतो, त्याचं नाव आहे चित्रगुप्त. काय नाव आहे? चित्रगुप्त नाव आहे. चित्रगुप्त नावाचा माणूस आपल्याकरता त्या ठिकाणी देवाने, यमाने पाठवला असं सांगा, नाही का. का पाठवला? की जन्मापासून तर मरेपर्यंत हा जीव काय कर्म करतो, वाईट करतो का चांगलं करतो, सर्व चित्रीकरण त्याच्याकडे आहे बरं का. ज्यावेळेस जीव तिथं जातो, कुठं, आता मी काय जाऊन आलो नाही म्हणून मी सांगत नाही, पण तिथं जातो दादा. गेल्यानंतर इतक्या हाल अपेष्ट जीवाला भोगावा लागतात काका. आता मी गेलोच नाही तेव्हा मी सांगणार कसं, पण आता जसं लिखित आहे तसं सांगावं लागतं, नाही का. जावंच लागतं दादा. हां, कारण संतांचं वाङ्मय हे काही खोटं नाही आहे. काही लोक खोटे मानतात, ते माणसं नाही आहे, ते लोक नाही आहे. बरोबर आहे की नाही. संत ते संत आहे, माणसं ते माणसं आहे, फक्त दिसतात माणसासारखे, नाही का. संत नव्हती जगा माणसाच्या सारखे. समुद्र नदी नवे पैगा पाषाण म्हणू नये,
संत नवती जगा मानसा त्या सारिखे, संत नवती जगा मानसा त्या सारिखे. संत ते संत आहे, माणसं ते माणसं आहे, नाही का? संतांचं वाङ्मय जो त्या ठिकाणी जोपासत नाहीये, जो वाचत नाहीये, वाचल्यानंतर तो आत्मसात करत नाहीये, नाही का, तो माणूस नाहीये. संत ते संत, माणूस तो माणूस. माणसालाच संत होता येतं. दुसरी प्रक्रिया, माणसालाच संत होता येतं, माणसाला तर देव होता येतं. नवे नवे माणूसच देव आहे, पण कळत नाही ना. सर्वांच्या हृदयामध्ये तो आहे, म्हणजे आपण कोण आहे? पडू द्या असं शरीर, निस्तेज पडू द्या. एक तास सुद्धा त्या ठिकाणी त्या तो कोटीचा बंगला असो, त्या कोटीच्या बंगलामध्ये आपल्याला ठेवत नाहीये. त्याचं कारण तो आत्मा राम इथून हृदयामधून निघून गेलेला असतो. शरीराला काय किंमत नाही. शरीराची होय माती, शरीराची होय माती. महाराज, शरीराची मातीच होणार आहे. एवढं कळत असताना सुद्धा माणूस जीवन त्या ठिकाणी चांगलं जगत नाही. याचं कारण काय हो? माणसाला कळत नाही. कळतं सर्व, कुणाचं वाईट करावं, कुणाचं चांगलं करावं हे माणसालाच कळतं. तरी सुद्धा हातून कर्म घडत असताना वाईटच घडतं. त्याचं कारण काय? त्याचं कारण एकच आहे, संगतही माणसाला नाडते. जीवन जगत असताना संगतही माणसाला नाडते. चांगल्याच्या संगतीत चांगलंच होतं, वाईटाच्या संगतीत वाईटच होणार. संतांच्या संगतीत जा, संतांचे संगती मनोमार्ग गती, अकळावा श्रीपती येणे पंते, अकळावा श्रीपती येणे पंताचे संगती मनोमार्ग गती, अकळावा श्रीपती येणे पंते, अकळावा श्रीपती चांगल्याच्या संगतीत चांगलं होतं, वाईटाच्या संगतीत वाईट होतं. हा विषय नाहीये, विषय आपला नाहीये. पण माणूस म्हणून जगणारा माणूस तो माणसासारखा राहत नाहीये, याचं नवल वाटतंय. माणूस दिसतो, कपडेही घालतो, दररोज ज्याची ज्याची जी दिनचर्या आहे तीही करतो, माणसासारखा दिसतो पण माणसासारखा वागत नाही. त्याचं कारण का वागत नसेल? नाही वागत, माणसासारखा वाग. याची निंदा कर, त्याची निंदा कर. हे कशा करता बोलतोय? कारण आपल्याही जीवनात दुःख येतं, आपलाही कोणीतरी आपलीही निंदा करतं. महाराज करतं निंदा. आपली काय संतांची केली, भगवंताची देखील त्या ठिकाणी करतात लोक. का करत असतील? ज्यांनी जन्माला घातलं त्याला त्या ठिकाणी वाईट ठरवतात, ज्यांनी मार्ग दाखवला ज्यांनी त्यांना त्या ठिकाणी वाईट ठरवतात. मार्ग दावणी गेली आधी दयानिधी संतते. एक निवृत्तीनाथांचं ज्ञानोबरांनी गायलेला एक आंधळा पांगुळ्यामध्ये पांगुळा आहे बरं का दादांचा. वेद मार्गे मुनी गेले त्याची मार्गे चालिलो, नकळेची विषयांधा म्हणून उघड बोलिलो. ज्ञानदेव निवृत्तीचा ऐका महाराज, काय आंधळा पांगुळा आहे. हे सकाळी सकाळी म्हणायचं नसतं, दिवसही म्हटलं तरी चालतं, कधीही म्हटलं तरी चालतं. कारण आपण दादांच्या जिल्ह्यामधले आहोत. नुसतं जिल्हा नाहीये, सर्व विश्वगुरु म्हणतात. विश्वगुरु निवृत्ती दादा, आणि दादांच्या जिल्ह्यामध्ये आपण
संतांच्या पाठीमागे जायचंय, संतांनी जे कर्म केलं ते आपण करायचंय. पण माणसाला कळत नाही असं नाहीये, पण त्यांचं वाङ्मय जोपासायचं आहे, त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून चालायचंय. तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काय, अडचणच येणार नाही. फक्त चांगल्याच्या पावलावरती पाऊल ठेवून चाला. चांगलं कर्म घडल्याशिवाय राहणार नाही. मला कर्मावरती यायचं आहे. वाईटाच्या पावलावरती पाऊल ठेवून चला, वाईट कर्म घडल्याशिवाय राहणार नाही. त्याचं कारण सांगतोय नाथ महाराजांना, तेच सांगायचं आहे. मोठ्यांची पुरावे याच्याकरता, दृष्टांत याच्याकरता देतोय मी. एकच दृष्टांत दिलाय, कारण प्रभू रामचंद्रांना कर्माने सोडलेलं नाहीये, रावणाला कर्माने सोडलेलं नाहीये, सीता मातेला कर्माने सोडलेलं नाहीये, मोठ्या मोठ्यांना कर्माने सोडलेलं नाहीये, नाही का. भगवान शंकराला देखील कर्माने सोडलेलं नाहीये. मग त्या ठिकाणी आपण का कर्माला मानू नये. कर्म झाले त्याची भोगाले, कर्म झाले त्याची भोगाले, कर्म झाले उपजले मेले आई सकी हो हरि मुख गाता, हर पलित हरि मुख गाता, हर पलित सर्वांनी एकदा वरती, पाहुणे मंडळी करा वरती हात करा. आता जेवायचं आहे बरं का तुम्हाला, हा म्हणून वरती हात करा. केले का? हा केली बरं का. सर्वांनी वरती हात करा. भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं प्रत्येक जीवाला भजन करायचं आहे. तुम्हाला सुख हवंय, समाधान हवंय, प्रपंचामध्ये भरभराटी हवी ना, मग देवाचं भजन करायचं. ते भजन असं करायचं, करा वरती हात करा, राहू द्या आता संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. असं नाही करायचं. प्रत्येक त्या ठिकाणी माणसाने भजन करायचं. ते पांडुरंग परमात्म्याला असं वाटलं पाहिजे. श्री क्षेत्र शिरवाडे वणी या ठिकाणी वडाळकर बाबांचं प्रथम पुण्यस्मरण आहे. चला आपणही जाऊया, तुम्ही आले तशी, आणि बघूया भक्तजन किती आपलं त्या ठिकाणी नामचिंतन करतायत. म्हणून प्रत्येक जणांनी नामचिंतन करायचं. हरी जय जय हरी जय, सर्वांनी टाळी वाजवायची. जय जय हरी 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 जय जय हरी 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 जय हरी जय हरी जय हरी 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 जय जय हरी 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 जय विठोबा
खाली हात करा. काय भजन करायला पण लाजतात. लाजायचं नाही, जिड लाजायचं तिथंच लाजा. भजन करायला लाजायचं नाही, अजिबात लाजायचं नाही. सुंदर भजन केलंय. पांडुरंग परमात्मा देखील इथं आलेले आहेत. कुणाला दिसणार नाही पण ते आले, कारण जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा, अशी पुष्कळ प्रमाणात येऊन तुम्हाला सांगेल. पुष्कळ पुरावे पण देईल. पुष्कळ असं तुम्हाला त्या ठिकाणी फिरवता पण येईल. वेळेची काही मर्यादा असते. 12:15 12:30 आपल्याला त्या ठिकाणी झालेले आहेत. पुढे जेवणं करायचे आहेत, भोजन करायचं आहे सर्वांना, म्हणून जास्त वेळ तुमचं घेणार नाही. अगदी 10 मिनिटात आपल्याला थांबायचं आहे, कारण वेळेची काही मर्यादा असते. कितीही बोलता आलं म्हणजे कितीही बोलावं असं नाही आहे, नाही का. म्हणून त्या ठिकाणी प्रारब्ध क्रियामाण संचिताचा भोग भोगिल्याची भोग तोण सुटे. ज्या जैसी कल्पना त्या तैसी भावनांती जे वासना जडून ठेली. बघा, पुराणामध्ये एक राजा होऊन गेला. राजा, त्या राजाचं नाव आहे जड भरत राजा. जड भरत राजा जीवनामध्ये दिनचर्येमध्ये एक हरिण पाळलेलं होतं. कोणी? त्या जड भरत राजा. आपण जसं आपलं लेकरू त्या ठिकाणी त्याचं संगोपन करतो ना, त्या लेकराप्रमाणे तो राजा त्या हरणाचं संगोपन करायचा. संगोपन करता 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 मृत्यूची वेळ जवळ आली. नवे मृत्यू झाला. मृत्यू झाल्यानंतर पण मृत्यू होण्याआधी जीवनभर त्या आडसाचं त्या हरणाचं संगोपन केलेला. मृत्यूच्या वेळी सुद्धा ते हरिणच आठवलं. कारण काही लक्षण आहे. माणसाचा मृत्यू जर त्या ठिकाणी जवळ आला, आपल्याला कळालं आपण आता 1 मिनिटामध्ये 2 मिनिटामध्ये 5 मिनिटामध्ये जाणार, तो भगवान परमात्मा आपल्या शरीरामधून निघून जाणार असं जर ज्या जीवाला वाटलं ना दादा, एक वाक्य सांगून जातोय जाता जाता. संतांचे पुरावे. अंतकाळ समयी ज्याच्या मुखामध्ये प्रभूचं नामचिंतन येतं, प्रभूचं नामस्मरण येतं ना, त्याच्यासारखा भाग्यवान त्याच्यासारखा भाग्यवान माणूस नाही महाराज. फक्त अंतकाळ त्याला ज्याला कळालं मृत्यू येणार बा, त्यावेळेस तर भगवान परमात्म्याचं नामचिंतन मुखात आलं आणि त्या ठिकाणी देह ठेवला. त्याच्यासारखा सुखरूप सुखवान भाग्यवान माणूस नाही असं संतांचा पुरावा आहे. पण मरता वेळी आपल्या मुखामध्ये रामाचं नाव येत नाही, कृष्णाचं नाव येत नाही, कोणत्याच देवाचं नाव येत नाही. फक्त संसार करत 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 एखादी इच्छा पूर्ण राहिली. ती इच्छा पूर्ण राहिल्यानंतर
अंतकाळ समय मृत्यूच्या वेळी ती इच्छा माणसाला त्या ठिकाणी ती इच्छेकडे धाव घेतो जीव, पण ती इच्छा पूर्ण होत नाहीये. मग ती इच्छा अपूर्ण राहिली की परत त्या जन्मामध्ये माणसाला जावं लागतं. मी याकरता सांगतोय की जड भरत राजाचा त्या ठिकाणी जीवहरणामध्ये त्या ठिकाणी गुंतला, पण पुढच्या जन्मामध्ये जड भरत राजा हरणी गर्भा गेला, घाला तो घातला वासने. ज्या जैसे कल्पना त्या तैसे भावना, अंतिजे वासना जडून ठेली. याकरता मी सांगितलं शॉर्टकटमध्ये, कारण नाथ महाराजांना असं सांगायचं आहे. कारण संसार करत 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 वासना, कल्पना, भावना. आता बघा याचा क्रम तुम्हाला सांगतोय. कल्पना ही भावनेला जन्माला घालते, कल्पना ही भावनेला जन्माला घालते, आणि भावना ही वासनेला जन्माला घालते. क्रम बघा तुम्ही. माणसाच्या मनामध्ये कल्पना आली की त्या ठिकाणी भावना निर्माण होते, भावना निर्माण झाली की आपोआप वासनेला त्या ठिकाणी जागा मिळते. आणि एकदा की अंतकरणामध्ये वासना निर्माण झाली की त्याच ठिकाणी आपलं त्या ठिकाणी घतन होतं. वासनेने असे किती किती घालवले ते पुरावी तुम्हाला देत नाहीये. पण नाथ महाराज म्हणतात यातून जर तुम्हाला बाजूला व्हायचं असेल, यामधून जर तुम्हाला मुक्ती मिळवायची असेल, ती मुक्ती कशी मिळवावी याचं प्रतिपादन शेवटच्या चरणात. एका जनार्दनी वासना टाकोनी, 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 एका जनार्दनी वासना टाकोनी. हरीचे भजनी सावध होई, हरीचे भजनी सावध होई. ज्याची कल्पना ज्याची भावना, ज्याची कल्पना ज्याची भावना. हरीचे भजनी सावध होई, हरीचे भजनी सावध होई. ज्याची कल्पना ज्याची भावना, ज्याची कल्पना ज्याची भावना. अंती जे वासना जोडो गेली, अंती जे वासना जोडो गेली. जा
हरीच्या भजनी सावध होई. हरीच्या भजनामध्ये आपण सावध व्हायचंय. राहिलेला काळ, राहिलेली वेळ, राहिलेले दिवस फक्त भगवान परमात्म्याच्या नामचिंतनामध्ये घालवायचे. कारण कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा भरवसा. कोणाला माहिती नाही. आज आपण श्राद्धाला आलो, पण उद्या आपलं काय होईल सांगता येत नाही. आज माझं कीर्तन आहे, उद्या मी कीर्तन करेलच नाही. माझं सांगता येत नाही. कोणाचंच जीवनाचं काही सांगता येत नाही. म्हणून जो क्षण आपल्याला मिळाला, जो दिवस आपल्याला मिळाला, जो त्या ठिकाणी आपल्याला जी वेळ आपल्याला मिळाली, ती वेळ आपण चांगली व्यतीत करावी, चांगली घालवावी. हाच संदेश तुमच्यासमोर त्या ठिकाणी मी ठेवतो. कारण वैकुंठवासी हरिभक्त परायण आमचे वडाळकर बाबांच्या पुण्यस्मरणानिमित्त, श्राद्धानिमित्त आपण या ठिकाणी जमलात. बरीचशी अशी महाराज मंडळी या ठिकाणी जमलेली आहेत. कारण कोणालाही फेटा बांधून दिला असता तरी श्राद्धाचं कीर्तन झालं असतं. माझ्यासारखं एका बालकाच्या डोक्यावरती तुम्ही फेटा त्या ठिकाणी बांधला. मला कीर्तनाची संधी तुम्ही मिळवून दिली. ती संधी ज्यांच्यामुळे मला मिळाली. हरिभक्त परायण, गाण गंधर्व, भजन सम्राट, आपल्या जिल्ह्याचं तालुक्याचं भूषण, हरिभक्त परायण आमचे सन्मित्र योगेशजी महाराज बाबांमुळे मला ती संधी मिळाली. आणि आमचे हरिभक्त परायण कैलास काका नाही का, आणि समस्त जाधव परिवार यांच्याकडून मला ही संधी मिळालेली आहे. तसेच हरिभक्त परायण भजन सम्राट, गाण गंधर्व, संगीत अलंकार, संगीत विशारद हरिभक्त परायण आळंदीहून महाराज आले बरं का. आपल्या कार्यक्रमाकरता माऊलींच्या सानिध्यामध्ये जे राहत आहेत, जे वावरत आहेत, माऊलींचं दर्शन समाधीचं जे दररोज घेत आहेत, ज्यांच्या भाग्यामध्ये आहे ते हरिभक्त परायण आमचे ज्येष्ठ गुरुबंधू जगदीश महाराजही आळंदीहून आले. महाराजांच्याही चरणावरती कोटी कोटी प्रणिपात करतोय. आमचे दादा आहेत नाही का, महाराजांचाही त्या ठिकाणी मी ऋण निर्देश व्यक्त करतो. आणि समस्त भजनी मंडळ आहे, आमचे निभाडे काका पण आहेत नाही का, समस्त शिरवाडे भजनी मंडळ. आता कुणाचं नाव जर राहिलं असेल तर त्या ठिकाणी आणि पाचोरे वणीहून पण त्या ठिकाणी काही भाविक भक्त आलेले आहेत, भजनी मंडळ आलेले आहेत नाही का. त्यांचा मनाचा मोठेपणा म्हणून सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. हरिभक्त पारायण आमच्या सोबत आलेले आमचे लहान बंधू दीपकजी महाराज बोराडे नाही का, महाराजही आलेले आहेत. आणि हरिभक्त परायण सर्वांना सामावून घेणारे, सर्वांना लहानापासून तर म्हाताऱ्यापर्यंत नाही का, सर्वांमध्ये मिळून मिसळून राहणारे हरिभक्त परायण आमचे शंकर नानांच्याही चरणावरती नतमस्तक होतो. आणि आमच्या येवला तालुक्यातील विसापूर गाव आहे, विसापूर गावचे त्या ठिकाणी सरपंच आमच्यासोबत कायम राहतात. त्यांचा आवाजही पहिलं चालेला तुम्ही ऐकला. म्हणजे राजकारणही करायचं आणि परमार्थही करायचा. ज्याला दोन्ही जमलं दादा तोच खरा माणूस बरं का. पण जमलं तर करावं, नाही जमलं तर सोडून द्यावं. आपलं बरं आहे परमार्थ नाही का, टाळ वाजवत बसावं. म्हणून आमचे ते नाना, प्रेमाने मी त्यांना नाना म्हणतो, कायम माझ्यासोबत आहे. कुठंही जायचं असते तरी नानासोबत असतात. अशा नानांच्याही चरणावरती नतमस्तक होतो. विनेकरी बाबा आहेत, बाबांच्या चरणावरती नतमस्तक होतो. आणि आमचा आवाज फिल्टर करून तुमच्यासमोर, तुमच्या कानापर्यंत ज्यांनी पोचवला, हरिभक्त परायण आमचे सप्तशृंगी साऊंड बेहेड माऊली पण या ठिकाणी आलेले आहेत. त्यांनी गोड आवाज तुमच्यासमोर दिलेला आहेत, म्हणून त्यांच्याही चरणावरती नतमस्तक होतो. आणि माझ्यासमोर यूट्यूब चॅनल आहेत, जिव्हाळा चॅनलचे त्या ठिकाणी मालक नाही का, त्यांच्याही चरणावरती मी नतमस्तक होतो. आणि सर्व भाविक भक्तांच्या चरणावरती नतमस्तक होण. कारण एकच वाक्य तुम्हाला शेवट जाता जाता एकच वाक्य वापरतोय. कारण बाबा गेले, प्रत्येक जीवाला जायचं आहे. त्यांच्या पश्चात मुलं मुली असतील, नातवंड असतील, मोठा परिवार आहे नाही का. ते जसं चांगलं जीवन जगले
तसं आपण प्रत्येक जीवाने चांगलं जीवन जगावं. कोणाची निंदा करू नका, कोणाची मस्करी करू नका. प्रारब्धाने धन येणारे, प्रारब्धाने संपत्ती येणारे, प्रारब्धाने आपण काही त्या ठिकाणी आपल्या हातात येणारे, पण कोणाचं मुरगळून घेऊ नका, नाही का. आणि शेवट आमचे महाराज राहिलेले आहेत, घेणार आहे त्यांचं नाव मी. मृदंग सम्राट, मृदंग अलंकार, हरिभक्त परायण आमचे ज्येष्ठ गुरुबंधू नाठे माऊली. माऊलींच्याही चरणावरती साष्टांगपणे पात करतो. आणि हरिभक्त परायण सिंत वादक आमचे निलेश दादा, नाही का. आणि शेवट एक नाव घेणार आहे, नाव घ्यायचं होतं पण तुम्ही सांगितलं, नाही का. हरिभक्त परायण आपल्या जिल्ह्याचं, तालुक्याचं, नवे नवे महाराष्ट्राचं भूषण गुरुवर्य हरिभक्त परायण पंडितजी महाराज कोल्हे बाबाई या ठिकाणी मनाचा मोठेपणा करून माझ्यासमोर बसलेत. बाबांकरता आपण जोरदार टाळी वाजवावी, नाही का. म्हणून आमच्यासमोर 1-1.5 तास सेवा ज्यांनी श्रवण केली, आपल्या तालुक्याचं, जिल्ह्याचं भूषण हरिभक्त परायण दादांचे त्या ठिकाणी वारकरी, जेव्हा त्या ठिकाणी आठवण येईल त्या वेळेस त्या ठिकाणी मला वाटलं नाही की काकांना आठवण आली. जशी आपल्याला एखाद्या पाहुण्याची आठवण येते ना, त्या पाहुण्याच्या घरी आपण जातो, तशी दादांना आठवण आली की लगेच त्र्यंबकेश्वरला जातात. मी भरपूर वेळेस भेट घेतली दादांची, नाही का. चंदू काका आहेर, काकांच्याही चरणावरती मी नतमस्तक होतो. आणि त्या ठिकाणी मी सेवेला त्या ठिकाणी पूर्णविराम देतोय. बाप करी जोडी लेकोराची ओढी, आपुली कुरवंडी वाळवणे, नाही का. या युक्तीप्रमाणे किंवा लेकोराचे हित वाहे माऊलीचे, ऐशी कळवळ्याची जाती करी लाभावीण प्रीती ज्ञानेश्वर.